मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण एल्बोपर्यंतची फुगाबाही कशी कट करायची ते बघितलेलं आहे। आता स्टिच कशी करायची ते बघूयात। इथं मी कट करून घेतलेला आहे आणि तुम्हाला जर हिची कटिंग बघायची असेल तर मला यूट्यूबवरती कमेंटमध्ये सांगा, मी नक्कीच बनवेल। तर इथं आपण स्टिच करून घेऊयात। अशा पद्धतीने एका साईडला प्लेट्स घेतलेल्या आहेत। आता या साईडला घेऊयात। तर या साईडला काय करायचं आहे आपल्याला, तर अशाच घेतल्या तरी चालेल किंवा अशा पद्धतीने आपल्याला टिक करून घ्यायचं आहे। जिथून आपण चुन्या घेतलेल्या आहेत तिथून आपल्याला पुन्हा चुन्या घ्यायला सुरुवात करायची आहे। तर इथं मी टिक करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने चुन्या घेतलेल्या आहेत आणि खूप सुंदर एक सारख्या आपल्या प्लेट्स आलेल्या आहेत। त्या अशाच पद्धतीने आपल्याला इथंही चुन्या घ्यायच्या आहेत। तर मी आधी डबल टिप मारून घेते आणि नंतर खाली दंड घेरला तुम्हाला चुन्या घेऊन दाखवते। तर इथं आपण अशा पद्धतीने दंडघेर प्लस आपलं 2 इंच शिलाई मार्जिन असं कापड घेतलेलं आहे। तुम्ही जर इथपर्यंत बाही घेत असाल तर इथला पूर्ण गोल राऊंड मोजायचा आहे आणि त्यात 2 इंच प्लस करायचं आहे। इथपर्यंत हवं असेल तर इतकं आपल्याला दंडघेर मोजायचा आहे गोल राऊंड। एवढी मी बाही घेतलेली आहे तर इथला दंडघेर मोजलाय म्हणजे गोल राऊंड मोजलेला आहे आणि त्यामध्ये 2 इंच प्लस केलेला आहे। अशा पद्धतीने पट्टी कट केलेली आहे। रुंदी तुमच्या हिशोबाने कमी जास्त घेऊ शकतात। मधोमध अगदी खाचा पाडलेला आहे आपण। तर आधी आपण ही पट्टी जॉईंट करून घेऊयात अशा प्रकारे। तर हा खाचा दिसायला पाहिजे असं मी कट करून घेते अशा प्रकारे। आता आपल्याला ही जी बाही आहे इथं सुद्धा मधोमध खाचा पाडलाय जेणेकरून आपल्या जे प्लेट्स आहेत त्या एकसारख्या येतील। आता इथून आपल्याला प्लेट्स घ्यायला सुरुवात करायची आहे। अशा पद्धतीने मी प्लेट्स घेतलेल्या आहेत आणि जी पट्टी लावली मी ते मेन कापडची पट्टी लावली। तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथून अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि अशी ही पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे। याच्यावरती टिप टाकून घेऊयात आता आपण। अशा पद्धतीने पट्टी फुगा तयार झालेला आहे।
तर अशीच बाही दुसऱ्या बाजूलाही आपण तयार करून घेऊयात. इथं आपल्या अतिशय पफची सुंदर अशी बाही तयार झालेली, खूप सुंदर असा पफ आलेला आहे. इथंही आपण दंडगेरच्या बाजूला प्लेट्स घेतलेल्या आहेत. तर आता आपण फिटिंग करून घेणार आहोत. आता आपण फिटिंग करून घेणार आहोत. इथे आपण ब्लाउजला फिटिंग करून घेतलेली आहे आणि अतिशय सुंदर अशी पफ बाही मोठी तयार झालेली आहे. 17 ते 18 इंचाची ही बाही आहे. खूप सुंदर असा पफ आलेला आहे बाहीला. मी सरळ करून दाखवते तुम्हाला. खूप सुंदर आहे बघा. इथं सुद्धा प्लेट घेतल्यात आपण आणि इथं सुद्धा प्लेट घेतलेले आहेत. तुम्हाला जर अशाच प्रकारे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि पेपर पॅटर्नवरती सध्या ऑफर आणि डिस्काउंट आहे. आपल्याकडे पेपर पॅटर्न, कटोरी, प्रिन्स कट, फोरटक्स असे 15 प्रकाराचे पेपर पॅटर्न आहेत. यातले तुम्हाला कुठलेही हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.